गाईज ह्या पोराला पप्पानी पाय दाबायला सांगितले. पप्पा बोललाच माझा नवरा. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज ना आम्ही अचानक भयानक असंच आजीकडे प्लॅन केला जायचा आणि आमचं जाता जाता राहिलं होतं. बट गेलोय आम्ही आणि काय काय करतोय कसं करतोय आजच्या दिवसात तुम्हाला सगळं दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काय घेतलं खायला तुम्ही आजी बाबाला? बर चला. आजीने खास फोन करून सांगितलं होतं संत्री आणा. हा कलिंगड आणू नका. चला चला. आजी बाबाला खायला घेतलंय. आजी कलिंगड नको म्हटली होती मग संत्रे आणि बनाना घेतले आहे. माझा अवतार बघा बघा तुम्ही. नको मग तेवढीच बोलत दे इकडे दे इकडे. बोललं का राग येतो ओली. मी तर गप्पच बसले होते बाई. बघून चाल बाई. शटाप शटाप. बाय 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 बाय. वाट बघत होती ना तू? वाट बघत होती का नव्हती ते सांग. अगं लेटच झालं होतं. घरी जाऊन परत आलोय. हा आधीला काम होतं ना. बाबा आताच गेले. इथं बसतो बाहेर. अरे लय ऊन तापतय बाहेर. हा हा. आईची बाबाच्या घरी आलेलो आहे. हा प्लॅन होता. तर आता पोहोचलोय. आजी बाबाला खायला घेऊन आलोय थोडं आणि ते खूप गरम होतंय. पत्र्याचं घरी आमच्या आजीचं. कोंबडी 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 ती माझी वाटली. ऋतूची बाटली आहेत. बसलेत काम करत बसलेत. नाही ग मम्मी इथपर्यंत आले ना चालत. दोन आहेत. झोपली होती आता. हा झोपली होती. हे बघते ग. एकदा काय पडले मी. आई टाटा बाय बाय. हा हा बाबा बाय. चला. तर गाईज आमच्या बाबाला ना मी माझ्याकडून 500 रुपये ठरवले प्रत्येक महिन्याला. ते ठरलंय आमचं गेल्याच महिन्यात जेव्हा मी लास्ट टाइम आजी बाबाचा व्हिडिओ बनवला होता ना तेव्हाच ठरवलं. कारण त्यांना खर्चायला पैसे पाहिजे होते स्वतःकडे. असं कोणी आलं गेलं की त्यांना वाटतं की मला पैसे द्यावे. मग म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणी नाही दिले तरी मी आहे, मी देईन. लास्ट टाइम दिले, आता पण दिले. व्हिडिओमध्ये नाही घेतलं पण बाबा खुश होतात. खुश मला म्हणतात कशाला ग बाई. म्हटलं नाही बाबा राहू द्या. काय ग येडे लिंबू कशाला पाहिजे. अरे अरे रे रे रे. काय तर आम्ही आलोय घरी आणि आम्ही बाहेर गेलो होतो. तर आता मी काय खाते माहिती. कालची पेंडिंग राहिलेली भजी मम्मी आत्ता बनवली. मम्मीच्या हातची भजी आम्हाला एवढी आवडतात ना. माझी बहीण एवढा छान स्वयंपाक करते तरी पण तिला मम्मीच्याच हातची भजी आवडतात. मम्मी भजी खाते, आम्ही भजी खातोय. थँक्यू मम्मी. जगातले सगळ्यात भारी भजी माझी मम्मी बनवते.
एक नंबर. इकडे तर खादडांनी संपवली पण. हा ना. हा काहीच आमची माणसं कामं करतात ते आणि मी उगीच टंगळ मंगळ करत बसलेली. आरती असली कामं कधीच करत नाही. ती पहिल्यांदा गेली असेल. तिला बिलकुल आवडत नाही ही असली कामं करायला. हाय. मज्जा आली का? नको ग. तुला म्हणलं कशाला तुझी मज्जा घे हे करायची कमी करायची म्हणून तुलाच म्हणलं घे. आरतीला आणि मला मका कापायला जायचं होतं पण ना माझी बॅटरी डाऊन झाली. तुम्ही बघा मी अख्ख्या व्लॉगमध्ये अशीच आहे. अशीच म्हणजे अशीच मी माझ्या मम्मीच्या घरी असून सुद्धा काहीच आवरलेलं नाही आहे. आणि मी अशीच उठून पारुशासारखी आजीच्या घरी गेले होते. परत लिटरली मी बँकेत सुद्धा अशीच गेले. म्हणजे घरचेच कपडे वापरायचे आणि तसं मला बँकेत घेऊन गेलेत आदी आणि आरतीचे बँकेत नाही पतसंस्थेत. बोललाच माझा नवरा. पतसंस्थेत गाईच ती पण बँकच झाली ना. मी विचारत पडलो आपण पैसे म्हणल्यानंतर मनसरला कसं काय तू अशी गेली. मी बोलत नाही. तर आम्ही पतसंस्थेत गेलेलो आरतीचं काम होतं म्हणून. तर मला असं घेऊन गेलेत असं लिटरली. ओ माय गॉड. म्हणजे तशी मी असेच व्हिडिओ टाकते सगळेच टाकते पण मला असं वाटतं की मी आजीच्या इकडे जाताना कायम चांगली जाते व्यवस्थित. किंवा मी बँकेत पतसंस्थेत जायचं म्हटलं तर व्यवस्थित जाते. तर मी ह्यावेळेस बिलकुल गेले नाही. जशी आहे तशी उठून गेलेली आहे. आणि इतकं ऊन लागलं ना काय सांगू मी तुम्हाला. उन्हाने असं डिहायड्रेशन झाल्यासारखं झालंय. सो आता मस्त मम्मीने भजी केली होती. भजी खाल्ले आणि आता बसलोय. आता नाही भजी खाल्ली. घरचे पिकलेले चिक्कू खाल्ले आणि चिक्कू खाता आमच्या लाडूचा फोन आला होता. त्याच्यासोबत थोडं बोलले आणि 4 चिक्कू खाल्ले मी 4 बसल्या. अजून पण खायचे होते मला पण माझ्या पोटात जागा नाही. आता कलिंगड कापणार आहे आम्ही. कलिंगड पण खाणार आहोत. माझी बहीण ज्यूस बनवणार आहे. काय काय बनवणार आहे ग ज्यूस मध्ये? काय बनवणार आहे तू आता? आंब्याचा ज्यूस, संत्रीचा ज्यूस आणि कलिंगडचा ज्यूस बनवणार आहे तिच्या पद्धतीने. मोजितो करणार आहे मोजितो. तर आता ते ड्रिंक्स पण प्यायचेत म्हणजे आता फुल होईल. टंकी भरून जाणार आहे माझी. व्हिडिओ कशी काढते कशी बनवते दाखवते तुम्हाला ती. गाईस तर मँगो संत्री मोजितो केलेला आहे माझ्या बहिणीने. बाजूला तर अरे एवढं नाही काढायचे आधी शॉर्ट बाद झाले. पिऊ दे आता. हे झालंय ना तुझं? झालंय हो. गाईज हे बघा. ती पडली. राग आला तिला माझा. तिथे मी इथेच होतो. मस्त झालंय. बरं झालं टी शर्ट दिला होता खाली गेली गपणारे. तर गाईज मी बनवलाय मँगो मोजितो. मी बनवला. माझ्या बहिणीने आणि मी काही एकच झालं. आणि सगळे ड्रिंक मीच पहिली टेस्ट करते आणि ही बर्फ टाकते याच्यामध्ये. वाव मँगो मोजितो. येते मँगोची छान टेस्ट येते ना फ्लेवर. अगं तू असं ज्यूस सेंटर टाक ना. ड्रिंक सेंटर्स. एकदम होतं हॉटेल टाक. एकदम होतं सेंटर टाक. हॉटेल पण टाक बाजूला ज्यूस सेंटर पण टाक. मस्त चालू रे. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं करून नाही दिलं.
पी. मला का बोलतो. घेतलं कसली आहे. तुला खूप सांगतो व्हिडिओ करायला. बरं हे बघा ही माझी जागा घेतली. गाईज पडली आहे मी. पडले तर आहेच आहे. पण आता अशीच लोळत पडले होते केसांना तेल लावून. जेवायचे आहे अजून. आधी आणि पप्पा आणि ऋतू गेलेत ढाब्यावरचं जेवण आणायला. आणि मम्मीने आता आमच्या दोघींची दृष्ट काढली आहे. आम्ही खाऊन पिऊन निघणार आहोत पुण्याला जायला. आणलं का खायला? बर स्प्राईट होती अरे ऋत्या. तिला लई मजा आली पडली. हा ना आधी रस्ता करत आम्ही सगळे आधी वागत गेलं अशीच वाकून राहिली. आधी आता बरोबरच काय आहे ना म्हणा तुला काय कस्टमर तुम्ही कशी मारित आहे ना मम्मी येतो होतं व्यवस्था मी नाही म्हणा. पोरा ऐकणारे म्हणते. तू ऐकणार आहे काय? मी नाही दाबीत म्हणा. मी नाही दाबणार म्हणा. मोठ्याने बोक्या मी नाही दाबणार मला. गाईज ह्या पोराला पप्पानी पाय दाबायला सांगितले. पप्पा रोज त्याच्याकडून पाय दाबून घेतात. आज आम्ही म्हणलो पाय नको दाबू. नाही म्हणतय. नाही पैसे द्या म्हणतय. पहिले पैसे द्या म्हणा. आई शपथ उंदीर. चमण्या करायला जाऊ नको बरं का बर्थडेच्या आधी. चम्मन गोटा करून येऊ नको असं जरा. काय जेवायचंय पप्पा आता. अभ्यास नाही ओ काम म्हणा. बाई आता काही खरं नाही. रेडी अभ्यास केल्यावर पैसे नाही. जाऊ का? टाटा. मामा येतो बर्थडेला. हा टक्कल करू नको. हा काहीच आम्ही निघालो आहे अशा तऱ्हेने. इकडे ग मम्मी. रुपया बघ. बाय 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 टाटा. हा आता कुठे घेऊ दे. हा ये बघ मी तर पाय पडायचंच विसरलेलो आहे. थांब ग पाय पडू दे. कशी बोलती मम्मीला. चना डॅडी तुमच्या जमती मग चल. तिने चपलीची निघाल मग. कायल्यांना वाट लावूया. ये नाही खात वाघ ये.